हां, तर मी काल काय सांगत होते ताईंनो, की मी नवीन क्रिस्टनची महादेवाची पिंडी आणलेली आहे. म्हणजे अगोदर माझी ती काळ्या दगडातली मी कुणकेश्वरवरून आणली होती. तर ही मी नवीन ऑनलाईन मागवलेली आहे. तर ह्याची मी आता देवपूजा करणार आहे. म्हणजे ह्याला अभिषेक देऊन काय काय करणार आहे, त्यानंतर प्राणप्रतिष्ठा कशी करते हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ही माझी जुनी महादेवाची पिंडी आहे बघा. काल मी विचारलं होतं की ही जुनी महादेवाची पिंडी काय करू, तर मला कमेंटमध्ये तर तुम्ही काहीच सांगितलं नाही. पण माझ्या मैत्रिणीने मला व्हॉट्सअपवर मेसेज व्हॉईसमध्ये सांगितलं की हे तुळशीमध्ये ठेवायचं किंवा पाण्यामध्ये विसर्जन करायचं. तुळशीमध्ये ठेवलेलं कधी पण चांगलं. कोणी तरी आवडीनं तुळशीमध्ये महादेवाची पिंडी आणून ठेवतात. तर मी ठरवले आता ही महादेवाची पिंडी मी तुळशीमध्ये ठेवेन. तर माझी इथं रोजची देवपूजा करायची होती, ती मी रोजची देवपूजा करून घेतली. सगळे देव वगैरे ठेवून घेतले. त्यानंतर इथं आता मी महादेवाची पिंडी ह्या तामणमध्ये ठेवत आहे. पहिल्यांदा गार पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर इथं पंचामृतने मी अभिषेक करत आहे. ह्यामध्ये मी दूध, दही, साखर, मध आणि तूप घालून हे अभिषेक करायचा. असा अभिषेक तुम्ही बाकीच्या देवांना पण करू शकता आणि कधी तुम्हाला वेळ असेल ना त्यावेळी करायचा. पण नेहमी असं 15 दिवसातून, महिन्यातून, 2 महिन्यातून का असेल ना, पण सगळ्या देवांना असा अभिषेक केलेला कधी पण चांगला असतो ताईनं. म्हणजे मी तरी करते म्हणून मी तुम्हाला सांगितले. पंचामृतचा अभिषेक झाल्यानंतर मी कोमट पाणी पण या महादेवाच्या पिंडीवर टाकलेलं आहे. कोमट पाण्याचा अभिषेक करायचा, त्यानंतर गार पाण्याचा अभिषेक करायचा. नंतर मग गार पाण्यानंच ती मूर्ती महादेवाची पिंडी मी स्वच्छ करून घेतलेली आहे. त्यानंतर जो अभिषेक केलेला तामणमध्ये सगळं पाणी असेल ना, ते कधी पण तुळशीला ओतायचं किंवा कुठल्या तरी झाडाला ओतायचं. तर इथं आता ही महादेवाची पिंडी ज्या ठिकाणी ठेवायची असते देवाऱ्यात त्या ठिकाणी ठेवायची. त्यानंतर इथं मी चंदन लावलेलं आहे. चंदन लावायचं, त्यानंतर भस्म असेल तर भस्म लावायचं. माझ्याकडं सध्या भस्म संपलेलं आहे त्यामुळे मी चंदन लावलं. त्यानंतर पांढरं फूल जर तुमच्याकडं असेल ना तर ते फूल पण व्हायचं. माझ्या झाडाला अनंताचं फूल छानपैकी आता लागायला चालू झालेले आहेत, तर त्यापैकीच एक मी घातलं. त्यानंतर इथं आता प्राणप्रतिष्ठा कशी करायची हे मी सांगते. कधी पण कुठलीही मूर्ती तुम्ही देवाऱ्यात आणा, प्राणप्रतिष्ठा केल्याशिवाय ती मान्य नसते. त्यामुळं प्राणप्रतिष्ठा ही करायचीच. तर ती कशी, मी आता उजवा हात महादेवाच्या पिंडीवर ठेवलेला आहे, डावा हात माझ्या हृदयावर ठेवलेला आहे आणि 11 वेळा ओम हा उच्चार करायचा. म्हणजे ओमचा हा मंत्र करायचा. तर मी 11 वेळा करा, मी जास्तच वेळा केलेला आहे, कारण माझं कायम लहानपणापासूनच माझ्या तोंडात ओम नमः शिवाय हे नेहमीच असतं. त्यामुळं एकदा मी जर ते मंत्र म्हणायला चालू झालेलं मला उठायला होत नाही. त्यामुळे मी 10-15 मिनिट तरी हे केलं. त्यानंतर जो अभिषेक बनवलेला होता त्यानं नैवेद्य दाखवला. अशा पद्धतीनं मी प्राणप्रतिष्ठा करून